सगळा आनंदी आनंद त्रैलोक्यामध्ये निर्माण होईल राम राज्यासाठी। अशा प्रकारे सर्व देवता आपापसात चर्चा करू लागलेले आहेत। आईसा सरसवला वानर करुणी राम नामे भूकार काय बोलिला उत्तर श्री रघुवीर परिसता। ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आदी सर्व वीरांच्या आज्ञे वळून लक्ष्मणाला प्राणदान मिळण्यासाठी उल्हासयुक्त अंतकरणाचे हनुमानजी ज्यावेळेस निघाले, पण उथळ पाण्याला खळखळाट भारी असतो। हनुमानजी तज्ञ विचारवंत आहेत, ज्ञानी विवेकयुक्त आहेत, कारण आपल्याकडे शक्ती आहे ती ईश्वरानं दिलेली आहे। देवाला देताही येतं आणि घेताही येतं, म्हणून आपल्याला जे देवानं दिले याचा अहंकार माणसाकडे नसावा। देता देवविता नेता नेवविता सकळही सत्ता त्याची आहे, म्हणून आपल्याकडे जे आहे का त्याचा अहंकार नसावा आणि त्याचं देणं म्हणून त्याचं स्मरण करावा आणि त्याचं कार्य इमानदारीनं करावा। भगवान परमात्मा यश दिल्याशिवाय राहणार नाही। हनुमानजी ज्यावेळेस बोलतात निघताना रामाच्या नामाचा गजर करतात। प्रभू रामचंद्र आदी वानर सेना आणि अंतरकाळाच्या ठिकाणी म्हणजे आकाशामध्ये सर्व देवता ऐकतात काय बोलतात सगळे। लोटांगण श्रीराम चरण करू सरलानुवाद दान ऐका ऐक रघुनंदन विज्ञापन हे माझी। हो ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना घालोनी लोटांगण विजवितो तुम्हाला। अशा प्रकारे विनंती प्रभू रामचंद्रांची हनुमानजी करू लागलेली आहे, कारण ज्यांना दुःख निर्माण झालेले दुःखित अवस्थी मध्ये जे आहेत का दुःखी व्यक्ती, या दुःखी व्यक्तीला अभय देणं आधार देणं हे कर्त्याचं काम आहे। आधार दिल्यानंतर बरंच भय माणसाच्या अंतःकरणातून निघून जात असते। असं अभय देण्याचं काम आणि दुःखातून निवृत्त करण्याचे काम असे उद्गार मारुत्र्या तिथे उद्गारू लागलेले आहेत। काय बोलत आहे पुढे, स्वामीसी एवढी चिंता दिव्य औषधी समर्था माझ्या सारिका तुझा स्वामी सगळ्या जगाची चिंता हटविणारे आहेत आणि स्वामीला चिंता लागते। माझ्यासारखा सेवक असताना स्वामीला काही चिंता करायची गरज नाही। भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी समर्थ आपल्या भक्ताला अभय देतात आणि त्याप्रमाणे हनुमानजी दुःखी असलेल्या परमात्म्याला अभय देतात। भगवान परमात्मा तुमच्यासारखा तुमच्या समोर मी तुमचा सच्चा सेवक असताना तुम्हाला लक्ष्मणाचा प्राण जाईल याच्याबद्दल चिंता करायची गरज नाही असं आश्वासन देऊन कार्याला निघण्यासाठी हनुमानजी तयार आहेत म्हणतात। ऐक नरवीर पंचानना जने विकळ करी सीमना तुझे निनामे दिन जना अंगवन जाना धैर्याची। हे नरवीर पंचानना सगळ्या नरामध्ये वीरामध्ये नरातल्या वीरामध्ये पंचानन असलेला पंच आहेत आनंद ज्याला असा तो महादेव। पंचानन म्हणजे वनातल्या प्राण्याचा मालक, की ज्या मालकाची सगळ्या प्राण्याला भीती आहे त्याला सिंह म्हणतात। असा नरातल्या वीरामधला सिंह असलेल्या अरे तुझ्या नावाने आलेले संकट दूर होतात। तू दिनाचा नाथ आहेस, कारण नामाच्या चिंतने पारा वाटा पळती विघ्ने ही तुझ्या नामाची ताकद आहे आणि तू परमात्मा आणि तुला चिंता करायची काय गरज आहे। तुझा भाऊ आणि तू अख्ख्या जगाला संपूर्ण उरणारे आहेत आणि माझा भाऊ जाईल याच्याबद्दल चिंता माझ्यासारखा सेवक असताना तुला काय करायची गरज आहे। आणि तुझं नाम कार्य करते आणि तू तर नामधारी आहेस, तुला काय चिंता करायची गरज आहे। तुझे निनामे यश कीर्ती तुझे निनामे दुरस्त विरक्ती तुझे निनामे आगाध शांती प्राणी पावती रघुराया। हो रघुराया, प्राण्याकडे जे जे आलेलं आहे ते तुझ्याच भक्तीमुळे आलेलं आहे। तुझ्या नामामुळे अपयशी माणसाला यश आल्याशिवाय राहत नाही। ज्याचं धैर्य खचलेलं आहे त्यानं जर नामस्मरण केलं तर त्याला धैर्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। ज्याच्यावर संकट आलेलं त्यानं नामस्मरण जर केलं तर त्याला संकट त्याचे पळून गेल्याशिवाय राहत नाही। जो खोदे माणूस होईल का
आणि त्यानं जर नाम घेतलं तर त्याचा क्रोध निघून जातो आणि नाथ महाराज पुढील वाचक सूर्यकांत मुंडे महाराज सारदरी. राहत नाही एवढी ताकद तुझ्या भजनाची आहे. काय नोये केले एका चिंतिता विठ्ठले, भगवंताचं नामस्मरण करणाराने या जगतामध्ये काय करून दाखविलं नाही असं त्या ठिकाणी रामाच्या महतीचं वर्णनाच्या तोंडाने त्या ठिकाणी करीत आहेत.